महाराष्ट्राचा अभिमान आणि महाराष्ट्राचं एक ओळख त्या ठिकाणी म्हणजेच मराठी भाषा, महाराष्ट्राची मातृभाषा, महाराष्ट्र राजभाषा आणि त्याच सोबत आता तयार झालेली अभिजात भाषा म्हणजेच मराठी भाषा आणि त्याच मराठी भाषेचा एक मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच 27 फेब्रुवारी आपण त्या ठिकाणी साजरा करत आहोत। मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये। तर आज 27 फेब्रुवारी म्हणजेच आपला मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा गौरव दिन आपण का साजरा करतो तर एक मराठी भाषेसाठी दिलेले योगदान जे आहे त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न जे आहेत असे व्यक्तिमत्व म्हणजे कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांचा एक सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्र मराठी भाषा गौरव दिन त्या ठिकाणी साजरा करूयात आणि त्याच अनुषंगाने एक परीक्षाभिमुख आपण चर्चा या ठिकाणी करूयात। तर बघा 27 फेब्रुवारी ही डेट आपल्या लक्षात ठेवणं फार महत्त्वाचे आहे कारण कवी कुसुमाग्रज जे आहेत तर यांचा एक सन्मान म्हणून आपण त्या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन त्या ठिकाणी साजरा करतो। हा गौरव दिन साजरा करत असताना थोडंसं एक गोष्ट बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर त्या बेसिक बद्दल सगळ्यात पहिले की साहित्य क्षेत्रातील अनमोल कामगिरी आणि योगदानासाठी कुसुमाग्रज यांना तो बहुमान महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी दिलेला आहे। जर आपण याचा विचार केला तर त्यांचा वाढदिवस जो आहे 27 फेब्रुवारी तो आपण त्या ठिकाणी साजरा करतोय। तो करत असताना 21 जानेवारी 2013ला म्हणजे 2013ला काय केलं की हे डिक्लेअर केलं की आता इथून पुढे आपण 27 फेब्रुवारी जो आहे तर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करू। ही डेट आपल्याला लक्षात ठेवणं फार महत्वाची आहे 21 जानेवारी 2013 पासून। आणि लोकांकडून जेव्हा एखादी भाषा अधिक प्रमाणात बोलली जाते तेव्हा काय होतं की आर्टिकल 347 नुसार काय करतं की भारत देश जो आहे पर्टिक्युलर राष्ट्रपती आहे त्या भाषेला राजभाषेचा दर्जा देतात आणि मराठी ही जवळपास भारतात बोलल्या जाणारी टॉप 3री लँग्वेज आहे। म्हणजे सगळ्यात जास्त भारतात काय बोललं जातं तर अर्थातच हिंदी आहे। दुसरं काय असू शकतं एखादा गेस कमेंट करून सांगा। दुसरी जी भाषा आहे तर जास्त पॉप्युलेशन कुठे आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये आहे जिथं हिंदी आहे, वेस्ट बेंगॉल त्याच्यामध्ये आहे त्यामुळे बेंगॉली ही 2 नंबरला आहे आणि अर्थातच 3 नंबरला जी आहे तर मराठी भाषा भारतामध्ये 3 नंबरला आणि मराठी भाषा जगामध्ये किती नंबरला बोलली जाते बरं एनी गेस एक जण कमेंट करून सांगा। भारतामध्ये जर 3 नंबरला आहे तर मराठी भाषा जागतिक भाषांच्या बाबतीमध्ये 15व्या नंबरला आहे। जगातली 15वी भाषा म्हणजेच मराठी भाषा आहे याचा एक सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे। एवढे मराठी लोक किंवा महाराष्ट्रातील पुरुष महिला आणि बाकी सगळे इतर जे तिथे बोलतात आणि ही संख्या जवळपास एक 15च्या पटीमध्ये जर 15वा नंबर आपला त्या ठिकाणी लागतो जगाचा विचार केला तर। त्यानंतर जर आपण बघितलं तर राष्ट्रपतींना हा अधिकार दिलेला आहे आर्टिकल 347 नुसार की ती राजभाषा म्हणून डिक्लेअर केली पाहिजे। त्यानंतर भारतातील आतापर्यंत 22 शेड्यूल ज्या लँग्वेजेस त्या आपण काय बघितलं होतं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केल्या शेड्यूल लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये एक भाषा जी आहे ती मराठी पण आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर बरेचदा आपण मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन याच्यामध्ये कन्फ्युजन करतो। तर मराठी राजभाषा दिन जो आहे तर ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली होती 1 मे 1960ला त्यावेळेसचा जो दिवस होता 1 मे हा 1 मे दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो। त्यामुळे आपल्याला गौरव दिन आणि राजभाषा दिन याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचं काहीही कारण त्या ठिकाणी नसलं पाहिजे। 1 मे रोजी आपण काय करतोय तर आता राजभाषा दिन त्या ठिकाणी साजरा करतोय। विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच तात्यासाहेब शिरवाडकर कवी कुसुमाग्रज म्हणून प्रसिद्ध आहेत तर त्यांच्याविषयी एक बेसिक आपण माहिती त्या ठिकाणी समजून घेऊया। वि.वा. शिरवाडकर जे आहेत 27 फेब्रुवारी 1912ला त्यांचा जन्म झाला होता आणि मृत्यू 10 मार्च 1999ला झाला होता। मात्र आपण जी तारीख सुरू केले 21 जानेवारी 2013 पासून आपण मराठी भाषा गौरव दिन त्या ठिकाणी साजरा करतोय। तर त्यांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेले आहे। 1930 मध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांनी सहभाग घेतला होता। हिस्ट्री मधली आपली जी फॅक्ट आहे की काळाराम मंदिराचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता आणि त्या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेले व्यक्तिमत्व म्हणजे कुसुमाग्रज त्या ठिकाणी आहेत। 1964 मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। ही खूप मोठी अचिव्हमेंट त्या ठिकाणी आहे। वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक त्या ठिकाणी ते बनले होते। ही गोष्ट लक्षात घ्या। वि.वा. शिरवाडकर त्यानंतर आपले जे वि.स. खांडेकर आहेत हे 2च व्यक्ती असे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्यामध्ये मिळालेला आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर कुसुमाग्रजांना आतापर्यंत कुठले कुठले पुरस्कार मिळाले एमपीएससीची ही खूप स्टाईल असते की
बऱ्याच वेळेला ते एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला तर त्यांना मिळालेले पुरस्कार त्या ठिकाणी विचारतात आणि हे पुरस्कार आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यात सगळ्यात पहिलं नटसम्राटला त्यांच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार 1974ला त्या ठिकाणी मिळाला होता. ययाती आणि देवयानी या नाटकास 1966 या वर्षी, तर संगीत वीज म्हणाली धरतीला या संगीतासाठी त्यांना 1967ला राज्य शासनानं पण पुरस्कार त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर विशाखा कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. वि स खांडेकर नंतर ते काय होते, दुसरे व्यक्ती होते ज्यांना हा साहित्यामधला ज्ञानपीठ पुरस्कार मराठी माणसाला, मराठी साहित्यिकाला मिळाला होता. भारत सरकारच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार 1991 दिला होता. कुठला? पद्मभूषण. आणि अंतराळातील एका ताऱ्यास कुसुमाग्रज हे नाव दिले गेलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की अंतराळामध्ये एक तारा जो आहे त्याला नाव त्यांनी कुसुमाग्रजाचं दिलेलं आहे आणि एखाद्या ताऱ्याला नाव देण्याचा बहुमान त्या ठिकाणी मिळणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले कवी कुसुमाग्रज आहेत, वि. वा. शिरवाडकर आहेत, तात्यासाहेब शिरवाडकर ज्यांना आपण म्हणतो ते आहेत. आणि त्यांचाच जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा गौरव दिन त्या ठिकाणी साजरा करत असतो. 1960 मध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पण त्यांची निवड झाली होती. 1964च्या मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. आपण बघितलं आताच तारा भोळकर यांनी दिल्लीचं जे काय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याच्यामध्ये मराठी भाषेबद्दल फार छान बोललं होतं की भाषा जी आहे ती भाषा जिवंत असते आणि भाषा जिवंत असली पाहिजे तरच ती जगते. भाषा बोलली पाहिजे. भाषा फक्त पुस्तकापुरती जर मर्यादित ठेवली तर ती भाषा हळूहळू त्या ठिकाणी त्या भाषेचा लोप पावतो आणि ती मरण पावते. त्यामुळे तुम्ही आम्ही आमच्या व्यावहारिकतेला वेगळा सोडून द्या. जिथे गरज आहे तिथे इंग्रजी निश्चितपणे बोललं पाहिजे, हिंदी बोललं पाहिजे, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपली मातृभाषा बोलली पाहिजे. आणि जर आपण मातृभाषा बोलत राहिलो तरच आपली मातृभाषा त्या ठिकाणी टिकून राहील आणि मातृभाषेचा विकास होईल. अदरवाईज काय, ही जी गोष्ट आहे मी सांगितलेली की हळूहळू त्या भाषेचा लोप होताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे भाषा ही जिवंत असली पाहिजे. आणि त्यांनी एक वाक्य फार छान बोललं होतं की बरेच जण म्हणत असतील की मराठीचा उगम ह्या साली झाला, त्या साली झाला, पहिलं लिहिलं चरित्र लिहिलं, काय पहिलं साहित्य लिहिलं तेव्हा झाला. त्यांनी बोललेलं वाक्य अत्यंत महत्वाचं होतं की भाषेचा जन्म हा तेव्हा झाला जेव्हा बाळ जन्माला आलं आणि त्या बाळासाठी आईनं ओवी म्हटली. ज्या वेळेस त्यांनी ओवी म्हटली त्यावेळेस त्या भाषेचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि मराठी भाषेचा जन्मही असाच त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे आपली मातृभाषा, आपली राजभाषा आणि आपल्या मराठी भाषेचा गौरव म्हणून आपण 27 फेब्रुवारी त्या ठिकाणी महाराष्ट्र गौरव दिन साजरा करत आहोत. यापुढे जाऊन 1970ला कोल्हापूर येथे भरलेल्या 51व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पण होते, त्यानंतर 51व्या मराठी नाट्य संमेलनाचे पण ते अध्यक्ष होते. 1990 साली मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष होते. पहिली मराठी जागतिक परिषद जी मुंबईला भरली होती तिचे पण अध्यक्ष त्या ठिकाणी कुसुमाग्रज होते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आणि थोडंसं कन्फ्युजन करणाऱ्या फॅक्टला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. 27 फेब्रुवारी जी आज आपण सेलिब्रेट करत आहोत त्या मराठी भाषा गौरव दिन, 1 मे जी मग सांगितलं मराठी राजभाषा दिन, 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन. का तर 3 ऑक्टोबरला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्या दर्जाचा एक अभिमान, सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. इथून पुढे आपण 3 ऑक्टोबर जो आहे तर तो मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. 21 फेब्रुवारीला परत काय आहे, जागतिक मातृभाषा दिन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल आपल्याला जर थोडीशी माहिती बेसिक त्याच्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे तर त्यात जर आपण बघितलं तर ती भाषा कशी तयार होते. कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचं दर्जा देण्याचं काम जर कोण करत असेल तर सध्या जे आहे सांस्कृतिक केंद्रातलं जे मंत्रालय आहे, सांस्कृतिक मंत्रालय ते करतं. पूर्वी हा जो विषय आहे तो हा विषय गृह मंत्रालयाकडे होता, पण नंतर गृह मंत्रालयाकडून तो सांस्कृतिक मंत्रालयाकडे दिला. जर आता प्रश्न असा विचारला तर आपलं उत्तर हे सांस्कृतिक मंत्रालय असलं पाहिजे. अभिजात भाषा दर्जा देण्याचं काम कोण करतं तर ते सांस्कृतिक मंत्रालय करत असतं. सांस्कृतिक मंत्रालय ठरवत असतं कुठल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि हे आधी गृह मंत्रालयाकडे होतं, नंतर ते तिकडे आलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता याच्यामध्ये त्यांनी जो दिलेला क्रायटेरिया आहे एकच फक्त महत्वाचा फॅक्च्युअल क्रायटेरिया, बाकी गोष्टी थोड्याशा जनरल त्या ठिकाणी आहेत. एक महत्वाचं काय, 1500 ते 2000 वर्षापूर्वीचा
त्या भाषेचा उगम असला पाहिजे, सगळ्यात नंबर 1 महत्वाचा. दुसरा, ती भाषा ओरिजिनल असली पाहिजे, ती भाषा कॉपी पेस्ट नको. इकडून तिकडून जसं बरेच लोक पुस्तकं तयार करतात, इकडचं घेतलं तिकडचं घेतलं पुस्तक तयार केलं, तशी भाषा चालणार नाही. ती भाषा इन इटसेल्फ एक ओरिजिन असली पाहिजे, तिची उत्पत्ती स्वतःची असली पाहिजे, तिला स्वतःचं अस्तित्व असली पाहिजे, ओरिजिनॅलिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे, तरच ती भाषा त्या ठिकाणी अभिजात भाषा म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाऊ शकते. त्यानंतर जर आपण बघितलं तर दुसऱ्या त्याचं साहित्य जे प्राचीन, तर ते बहुत मौल्यवान वारसा त्याला लाभलेला पाहिजे. त्यानंतर अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. आत्ताची जी बोलतोय आपण भाषा आणि ती भाषा जी आहे ओरिजिनल जी आहे, तर त्याच्यामध्ये फरक आपल्याला बघायला मिळाला पाहिजे. आत्ताच्या घडीला 6 भाषांचा अभिजात दर्जा दिलेला होता. कधी 2024 पर्यंत जर आपण बघितलं तर तमिळ भाषा जी आहे तामिळनाडूची 2004 ला ही पहिली भाषा होती ज्याला अभिजात भाषेत दर्जा मिळाला. लगेच पुढच्या वर्षी संस्कृतला त्या ठिकाणी मिळाला, त्यानंतर कन्नडला 2008 मध्ये मिळाला, तेलुगूला त्या ठिकाणी परत 2008 मध्ये मिळाला, नंतर मल्याळमला 2013 मध्ये आणि ओडिया जी आहे तो 2014 मध्ये त्या ठिकाणी मिळाला होता. आणि आता जर आपण बघितलं तर ह्या 6 प्लस आता अजून मराठी सोबत नवीन भाषा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात, तर त्याची टोटल मिळून जी होती संख्या ती होती 11 भाषा. आता टोटल किती भाषांना क्लासिकल किंवा ज्याला आपण अभिजात भाषा म्हणतो तर त्या 11 भाषा आहेत. आणि या 11 भाषा कुठल्या कुठल्या आहेत तर मराठीसह आता पाली आली, प्राकृत आली, आसामी आली आणि बंगाली आली. या भाषांना पण त्या ठिकाणी काय केलं 2024 मध्ये काय केलं अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. काय होतो विषय, एखाद्याला दिला की दुसरं रुसून बसतो. त्यामुळे मराठी सोबत गाडी बरोबर नळ्याची जत्रा जसा असतो तसं मराठी भाषेसोबत पण आपल्याला पाली असेल, प्राकृत असेल किंवा आसामी असेल, बंगाली असेल, या भाषांना पण काय झालं अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्रानं किती प्रयत्न केले, कसे प्रयत्न केले, कुठली कमिटी होती, या अनुषंगानं परीक्षेत एक प्रश्न विचारू शकतात, तर ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर मराठी अभिजात भाषा दर्जा संशोधनाबद्दल एक अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली कोणाची तर प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्या ठिकाणी नेमलेली होती. त्या समितीचे मेंबर कोण होते, श्रीकांत बहुलकर, मैत्री देशपांडे, कल्याण काळे असे विद्वान सभासद त्या ठिकाणी त्या भाषेच्या समितीवर त्या ठिकाणी होते. आणि त्यांनी तो अहवाल त्या ठिकाणी 2013 ला एक प्रकाशित केला आणि सादर केला. आणि या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनाला एक रिक्वेस्ट केली की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा. तर मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र शासनाने अधिकृतपणे क्लासिकल लँग्वेज ज्याला आपण म्हणतो अभिजात भाषा याचा दर्जा त्या ठिकाणी प्रदान केला. मला असं वाटतं एकूण अभिजात भाषा ज्या आहेत आता 11 झालेल्या आहेत आणि 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत जेव्हा आपण बघतोय आजपर्यंत आपल्याला 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला बघायला मिळतो. तर परत एकदा आपण तोच निश्चय करूया की सर्वजण जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये बोलूया, मराठीचा सन्मान वाढवूया, मराठीला जिवंत ठेवूया. परत एकदा तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.